नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, साऊथ इंडियन बँककडून इथं भरती निघालेली आहे. 2026 साठी चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये तुमचं पद असणार आहे क्रेडिट अनालिसिससाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. टेक्निकल मॅनेजर, रिजनल टेक्निकल मॅनेजर, त्याच्यानंतर लीड अनालिसिस अँड रिस्क कंट्रोल युनिटसाठी तर पद असणार आहे. तिघे पदांना मिळवून याच्यामध्ये आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. आता इथं शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी CA, CMA, MBA फायनान्सवाले इथं अप्लाय करू शकता, म्हणजे PG डिप्लोमावाले. त्यानंतर BSc ॲग्रिकल्चरवाले, BTechवाले अप्लाय करू शकतात. ओके. तर पदव्युत्तर पदवी आणि आपल्याकडे PG डिप्लोमा असेल तर PG डिग्री असेल तरी आपण अप्लाय करू शकतो. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे स्टेप बाय स्टेप. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी वॅकन्सी निघालेली आहे साऊथ इंडियन बँकेकडून वॅकन्सी आहे. एक्सपिरियन्स नेक्स्ट जनरेशन बँकिंग रिक्वायरमेंट जे असणार आहे याच्यामध्ये क्रेडिट अँड टेक्निकल अँड रिक्स कंप्लिटेडमध्ये तर वॅकन्सी असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये जर बघायला गेले रिक्स कंट्रोलमध्ये आपल्याला इथं वॅकन्सी वगैरे बघायला मिळतात. त्यानंतर इम्पॉर्टंट दिलेल्या नोटीस जे की आपल्याला याच्यामध्ये जॉब अलर्ट दिलेले आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरून अप्लाय करायचे आहे, जी की ॲप्लिकेशन फॉर्म वेबसाईट लिंक दिलेली आहे त्यामार्फतच. आता द साऊथ इंडियन बँक दिलेली आहे, याच्यामध्ये शेड्यूल कमर्शियल बँक असणार आहे. इन्व्हाइट केलेली ॲप्लिकेशन नॅशनल पोस्ट असणार आहे. क्रेडिट अनालिसिस टेक्निकल मॅनेजर, रिजनल टेक्निकल मॅनेजर, लीड अनालिसिस रिस्क कंट्रोल युनिटसाठी स्केल 1 स्केल 2 ची ग्रेड असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आपल्याला रीड द नोटिफिकेशन केअरफुली बिफोर अप्लाइंग. तर सगळी नोटिफिकेशन वाचून घ्या अप्लाय करण्याआधी. इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेशन्स फॉर याच्यामध्ये अप्लाय करू शकतात ऑनलाईन पद्धतीने. त्याची वेबसाईट लिंक दिलेली आहे www साऊथ इंडियन बँक.in या वेबसाईटवरून आपल्याला ऑनलाईन फॉर्म ॲक्सेप्टेबल असणार आहे. व्हॅलिड नेम ॲड्रेस आणि ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करा. ऑल याच्यामध्ये फीचर्स कम्युनिकेशनसाठी तर वेबसाईट लिंक दिलेली आहे. ओके. काही नोटिफिकेशन जे असेल तुम्हाला वेबसाईट मार्फत दिल्या जातील. इम्पॉर्टंट डेट दिलेला आहे. ऑनलाईन फॉर्म आपले चालू झालेले आहे 7 जानेवारी 2026 पासून. तर शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्यासाठी 17 जानेवारी 2026 पर्यंत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार तुमचा 31 डिसेंबर 2025 पर्यंत काउंटिंग डेट आहे. याच्यामध्ये एज लिमिट दिलेली आहे सगळ्यात आधी, जे की तुम्ही 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे, म्हणजे तुम्ही 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आता याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे क्रेडिट अनालिस्टसाठी. आता मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे CA, CMA वाले अप्लाय करू शकता. 50% मध्ये आपली MBA फायनान्स जर असेल तरी अप्लाय करू शकता आणि 50% मध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा आपल्याला PG डिप्लोमा वगैरे झालेला असेल युनिव्हर्सिटीकडून ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे असेल क्रेडिट अनालिसिसचा, तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. 2 नंबरची पोस्ट असणार आहे टेक्निकल मॅनेजर. त्याच्यामध्ये असणार आहे रिजनल टेक्निकल मॅनेजरला पण. ओके. मिनिमम क्वालिफिकेशन दिलेले आहे. BSc ॲग्रिकल्चरवाले अप्लाय करू शकतात, BTechवाले अप्लाय करू शकतात, सिव्हिलवाले सिव्हिलवाले अप्लाय करू शकतात. ओके. 50% मध्ये डिग्री झालेली आहे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर आपण अप्लाय करू शकतो. 3 नंबरचा पोस्ट दिलेला आहे लीड अनालिसिससाठी रिस्क कंट्रोल युनिट करता येतं पद असणार आहे. मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे ग्रॅज्युएट विथ PG आपलं झालेले पाहिजे फॉरेन्सिक सायंटिस्टमध्ये, तरच आपण अप्लाय करू शकतो 50% आणि ग्रॅज्युएशन झालेलं असेल आपल्या युनिव्हर्सिटीमधून 50% तरच आपण अप्लाय करू शकतात. ओके. तर CFP SCA कडून आपल्याला सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे. मिनिमम एक्सपिरियन्स 2 वर्षाचा लागणार आहे NBFC आणि बँकिंग सेक्टर्स. टर्म अँड एम्प्लॉयमेंट दिलेली आहे. टर्म अँड एम्प्लॉयमेंटसाठी सेल्स आपल्याला स्केल दिलेला आहे. अपॉइंटमेंटसाठी स्केल 1 स्केल 2 ची वॅकन्सी. प्रोबेशन पिरियड असणार आहे आपल्याला, ट्रेनिंग पिरियड 1 वर्षासाठी दिला जाणार आहे. परफॉर्मन्स बेस आपल्याला परमनंट केलं जातं पुढे. ओके. सर्व्हिस ॲग्रीमेंट दिलेले आहे. फॉर पिरियड नील ॲग्रीमेंट अमाऊंट नील ओके. कोणतीही लागणार नाही. पोस्टिंग लोकेशन दिलेले आहे. तर ऑल ओव्हर आपल्याला इंडियामध्ये याची तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. ओके. तो अपॉइंटमेंट दिलेला आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी आपल्याला फिक्स असणार आहे मॅनेजमेंट्सकडून, जे काही आपल्याला सॅलरी असणार आहे एनिवेअर आपल्याला इंडियामध्ये कुठेही लोकेशनला जावं लागेल. ओके. तर जॉब आपल्याला दिलेला आहे, त्या जॉबची माहिती. आता क्रेडिट अनालिसिसमध्ये आपल्याला काय जॉब करायचा आहे त्याची माहिती दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता जे क्रेडिटचे जे नॉलेज असेल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला समजून जाईल. टेक्निकल मॅनेजरमध्ये ना, रिजनल टेक्निकल मॅनेजरमध्ये तुमच्या जॉबबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. वाचून घ्या, कारण की जसं त्याच्यात नॉलेज असेल तुम्हालाही समजून जाईल टेक्निकल स्किलमध्ये. तर लीड अनालिसिस अँड रिस्क कंट्रोलमध्ये आपल्याला काय असणार आहे त्याचं नॉलेज तुम्ही इथं बघून घ्या. काय काम तुम्हाला करायचं आहे त्याबद्दल. ओके. संपूर्ण माहिती त्याच्यात देण्यात आलेली आहे. ज्या वर्क एक्सपिरियन्स आपला नॉलेज आहे त्याच्यात आपण अप्लाय करा. ओके. सॅलरी दिलेली आहे
IBA कडून अप्रूव्हल असणार आहे. स्केल 1, स्केल 2 चे ऑफिसर करता DA, HRA स्पेशल अलाउन्स असणार आहे, अदर अलाउन्स असणार आहे. आपल्याला परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह भेटणार आहे. स्केल 1, स्केल 2 ला पेड आपल्याला असणार आहे संपूर्ण स्ट्रीम फॅसिलिटी. ओके. त्यानंतर दिलेलं आहे मोड ऑफ सिलेक्शन. इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे शॉर्टलिस्टेड जे असणार आहे. प्रायमरी आपली जी ना इंटरव्ह्यू घेतलं, प्रायमरी एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू आपलं शेड्यूल केलं जाणार आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटचं इन्व्हाइट फॉर इंटरव्ह्यू. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की राईट आपल्याला जे असेल त्यांच्यानुसार ते करणार आहे. इंटरव्ह्यूवर सिलेक्ट करायचं किंवा प्री एक्झामिनेशन घ्यायची. जेवढे फॉर्म आले त्याच्यावर डिपेंडिंग करतं. ओके. जर याची ऑनलाईन एक्झामिनेशन पण घेण्यात आली तर घरबसल्या आपण देऊ शकतो. आपल्याकडे लॅपटॉप वगैरे असेल तर. ओके. याच्यात देण्यात आलेलं आहे. ओके. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट वेबसाईटवर आपल्याला यादी आपली जी असेल ती लावण्यात येणार आहे. ॲप्लिकेशन फीज कोणत्याही प्रकारची नसणार आहे. कोणत्याही कॅटेगरीतून असा तुम्ही हाऊ टू अप्लाय करण्यासाठी जी वेबसाईट लिंक दिलेली आहे 7 जानेवारी 2026 ते 17 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. इन्शुअर याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेंटसाठी फ्युल्ली फॉर द ऑल इलेजिबल क्रायटेरिया चेक करा, वाचून घ्या नीट. त्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला इन्शुअर आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी. करेक्ट आपल्याला सबमिटिंग दिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. प्लीज इन्शुअर फॉर्म द ईमेल ॲड्रेस अँड आपल्याला मोबाईल नंबर चांगला चेक करून टाका रेग्युलरली बेसिस. त्याच्यावर तुम्हाला मेल्स वगैरे येत असेल किंवा SMS वगैरे असेल मोबाईल नंबर तोच टाका. जेणेकरून तुम्हाला काहीही नोटिफिकेशन आली तुमच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे. तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारची मॉडिफाय केलं जाणार नाही ॲप्लिकेशन. ते एकचदा भरा, नीट वाचून भरून घ्या. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सगळं डॉक्युमेंटेशन अपलोड करा. मल्टिपल रजिस्ट्रेशन करू नका. ओके. जे तुमचा शेवटचा फॉर्म असेल तो ॲक्सेप्टेबल राहणार आहे. अपलोड करायचे फोटोग्राफ, सिग्नेचर जे पण आपले असेल एज्युकेशन, क्वालिफिकेशन, इंटरव्ह्यू, बायोडाटाची रिझ्यूम वगैरे, झेरॉक्स वगैरे. गाईडलाईन दिलेली, फोटोग्राफची साईज वगैरे दिलेली आहे, बघून घ्या. गाईडलाईन सिग्नेचरची दिलेली आहे, पण आपण वाचून घ्या. त्याच्यानंतर गाईडलाईन रिझ्यूम आपल्याला रिझ्यूम लागणार आहे, जो की आपल्याला PDF फॉर्मॅट 1 MB मध्ये पाहिजे आहे. ओके. आपल्याला प्लीज याच्यामध्ये आपल्याला सगळे नोटिफिकेशन ॲप्लिकेशन दिलेले आहे, जो की युजर ID पासवर्ड तुम्हाला मिळून जातो. तर तुम्ही नीट त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा आणि लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर लॉग इन करायला कामात येईल. ओके. ॲप्लिकेशनचे मस्ट मेक शुअर फॉर ॲप्लिकेशन फॉर सबमिट एक सक्सेसफुली झाल्यानंतर आपला स्टेटस चेक करून घ्यायचं आहे की आपल्या प्रोफाईलवर लॉग इन करून आपला फॉर्म सबमिट झाला आहे का नाही, त्याची प्रिंटआउट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथं कन्फर्मेशन मिळून जाते. जनरल कंडक्शन दिलेले आहे. SC/ST कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल वगैरे याची माहिती देण्यात आलेली आहे. पूर्ण फॉर्म एकदा वाचून घ्या, मेक शुअर एज लिमिट वगैरे. SC/ST कॅटेगरीत असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर इथं फोटोग्राफ, सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहे. रिलेव्हंट पाहिजे आपले आता 2 कॉपीज फोटोज. ओके. आणि आपली झेरॉक्स कॉपी सगळी डॉक्युमेंटेशन्स आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी 12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिग्री जे पण असेल. ऑल इंडियन सिटिझनशिप अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये मेडिकल फिटनेस वगैरे आपली चेक केली जाईल आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोव्हिजनल इथं विदाऊट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन होतं आपल्याला याच्यात ते इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. डॉक्युमेंट तुम्हाला नंतर इंटरव्ह्यू आम्हाला चेक केली जाईल. त्याच्यानंतर सुद्धा फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके. इन्क्वायरीसाठी टोल फ्री नंबर दिलेले 2 याच्यावर तुम्ही फोन करू शकतात किंवा कॉल करा किंवा काही करा किंवा मेल करा. तुम्हाला मेल ॲड्रेस पण दिलेला आहे. ओके. अशा पद्धतीच्या फॉर्म याच्यात त्यांनी पदाचे निश्चित केले नाही किती पदं आहे, कारण की हे किती पदं भरतीलची गॅरंटी नाही आहे. तर मल्टिपल याच्यात तुम्ही आपण भरू शकता. किती फॉर्म भरा. 500 जण, 1000 जण फॉर्म भरा. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 1000 एक पदं ते हे भरतीलच ऑल इंडियामध्ये. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन. तुला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर असतो, अशा नवीन जॉब वाचीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.